निवडणूक महत्त्वाची आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एक जाहीरनामा लोकांच्या पुढे आणलेला आहे. त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या कोल्हापूर शहरामध्ये आम्ही काय करणार आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो. कोल्हापुरातले रस्ते असतील, कोल्हापुरामध्ये रोजगार वाढीसाठी IT पार्क करण्याची संकल्पना असेल किंवा उद्याच्या भविष्यकाळातली जी पिढी आहे त्या पिढीला अनुसरून ट्रॅफिकचं नियोजन असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी उद्याच्या भविष्य काळात आम्ही करणार आहोत. हा जाहीरनामा आम्ही आपल्यासमोर आणले. आज मी तुमच्यासमोर आलो ते तुमची मतं मागायसाठी आलेलो आहे आणि माझा अजेंडा घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. आज लोकशाही टिकवायची असेल तर मताचा अधिकार आपला अबाधित राहिला पाहिजे. आज सध्या काय चालू आहे, भाजप शिवसेनेचं 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले महापालिकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मताचा अधिकारच राहिलेला नाही. आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे, भाजपकडनंच तो जास्त चालवला जात आहे की उलट्या बाजूचा उमेदवाराची माघार घ्यायची, म्हणजे बिनविरोध निवडणूक होत्या, तुमच्या आमच्या मताला किंमतच नाही, अशी अवस्था दुर्दैवानं लोकशाहीमध्ये झाली. आज मी इथं आलेलो आहे, माझे उमेदवार इथं आलेले आहेत, ते काय सांगतायत तुम्हाला की मत आम्हाला द्या, आम्ही काय करणार हे तुमच्या पुढे मांडताय. तुम्हाला ते पटल्यावर तुम्ही आम्हाला मतदान करणार आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, ती लोकशाहीची प्रक्रिया टिकली पाहिजे. मतदार हा राजा आहे, त्याच्याकडे 5 वर्षातनं एकदा ज्यावेळी सामान्य माणसं येतात किंवा नेते होतात त्यावेळी त्यांना त्यांची भूमिका मांडायची संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने ही प्रोसेसच आता चव्हाणसाहेब लोकशाहीमधली बंद होणार आहे. प्रोसेसच बंद होणार आहे. कारण की बिनविरोध हा नवीन फॅड आलेला आहे की बिनविरोध निवडणुका करायच्या, म्हणजे सत्तेतल्या असलेल्या पक्षानं दबाव टाकायचा आणि बिनविरोध करायच्या, म्हणजे तुमच्या मताचीच गरज लागणार नाही, असं एक वातावरण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. काल मी इचलकरंजीमध्ये, परवा दिवशी होतो मी इचलकरंजीमध्ये सुद्धा पूर्ण महापालिकेचं पॅनेल उभं केलेलं आहे. माझ्या गाडीत एक उमेदवार बसलेला, तो उमेदवार पुढं गप्पा मारताना मला सांगायला लागला की साहेब, भाजपचे लोक माझ्याकडे आलते, 40-50 लाख रुपये मला द्यायला तयार होते उमेदवारी माघार घ्यायचं. खरं साहेब, मी एकनिष्ठ आहे तुमच्यावर, मी काय माघार घेतली नाही. मी पण कौतुक केलं, आपल्याशी एकनिष्ठ आहे, एवढं राहिला, अभिनंदन केलं. मग वेळ झाला, आमची निवडणूक म्हणजे प्रचार सभा संपल्या, मग म्हणलं एवढा खंबीरपणे हा राहिलाय तर याच्या घरला जाऊन आला पाहिजे आपण, किंवा हे एवढा एकनिष्ठ राहिलाय म्हणल्यावर. घरी गेलो आणि मी डोक्याला हात लावला. मी म्हणलो हे खरा एकनिष्ठ आहे, कारण 10 बाय 10ची खोली होती, तो 40-50 लाख घेऊन माघार घेऊ शकत होता. आणि त्याने मला सांगितलं की साहेब मी पडणार आहे, ते निवडून येणार नाही, त्यालाही माहीत आहे, कारण की पुढच्या बाजूला 100-200 कोटी रुपयाचा उमेदवार या ठिकाणी उभा. तो म्हणला मी पडणार आहे, निवडून येणार नाहीच आहे, खरं तुमच्यासाठी मी लढाई करतोय. म्हणलं मी पडणार आहे, मला माहिती आहे म्हणलं. अशी फौज एकनिष्ठांची या जिल्ह्यामध्ये सुदैवानं मी तयार केलेले, जे माझ्यावर एकनिष्ठपणे काम करतायत, आयडियोलॉजी म्हणून एकत्र राहत आहेत. मी काल परवा सुद्धा TV वर सांगितलं की 30 वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास दिला जाईल त्यावेळी कुठंतरी खाली एक ओळ असेल बाबा काका की बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता, भरपूर झाला आपल्याला. म्हणजे शेवटपर्यंत आपण आता असं आहे की सकाळी भेटलेला माणूस ब्रेकफास्टला, दुपारी लंचला असेल का नाही बरोबर गॅरंटी नाही, अशी अवस्था समाजकारणाची झालेली आहे. अविश्वासाचं वातावरण एवढं झालेलं आहे. त्या अविश्वासाच्या वातावरणात एक मी लढाई करतोय, ती कोल्हापूरसाठी करतोय, कोल्हापूरकरांसाठी करतोय. माझ्या घरातलं कोण उभं नाही राहिलेलं. माझ्या पोरगाला काय तिकीट मी मागितलेलं नाही, तिकीट फॉर्म भरून मागे घेतलेलं नाही मी काय. तेव्हा माझ्या घरात काय मी तिकीट मागितलेलं नाही. मी 81 कार्यकर्ते उभे केलेले आहेत. त्यांना मोठं करणं, त्यांच्या हातात शहराची सूत्र देणं आणि ते शहर व्यवस्थित होणं, शहराची सूत्र व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून चांगला कारभार होईल याची गॅरंटी माझी. टीम जबाबदारी माझी आहे की हे चांगलं काम करतील, सगळ्यांची सेवा करतील, ही जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सुज्ञ नागरिक म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आमचे हात चिन्ह आहे. 4ही उमेदवार आमच्या हाताच्या चिन्हावर उभे आहेत. मी काय फार सांगायची गरज नाही, कारण की प्रकाश नानांसारखा एक सिनियर माणूस, म्हणजे जो अनुभवी माणूस आहे, तो या निवडणुकीमध्ये बाकीचे तरुण आपले उमेदवार सगळे ताकदीनं या निवडणुकीमध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 1 वर्षापूर्वी 10 आमदार भाजप शिवसेनेचे निवडून दिले. समाजामध्ये ज्यावेळी तराजू एखाद्या गोष्टीचा तात्या धरतो आपण, तो एकाच बाजूला झुकला असेल तर न्याय म्हणत नाहीत त्याला, तो बॅलन्स असला पाहिजे.
तो व्यवस्थित असला पाहिजे. आता कोल्हापुरातल्या जनतेला संधी आहे ते बॅलन्स करण्याची. 10 आमदार भाजपचे निवडून दिलेत, आता महापालिका मात्र काँग्रेसची द्या, म्हणजे किमान बॅलन्स या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये या ठिकाणी होईल आणि तो बॅलन्स आपण साधावा आणि आमच्या 4 उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.